नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ठीक आहे, बघा जसं की तुम्ही थंबनेल बघितलेलंच आहे की फिजिक्स मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक्स. ओके, द क्वेश्चन्स बेस्ड ऑन द ग्राफ्स. म्हणजे जर फिजिक्सचे जर आपले 50 जर क्वेश्चन्स राहिले तर 50 क्वेश्चन्सपैकी नियर अबाउट 5 ते 7 क्वेश्चन्स कशावर डिपेंड राहतात? फक्त आणि फक्त ग्राफ्स. म्हणजे तुम्हाला जर आणि हे क्वेश्चन्स विदिन सेकंड सॉल्व होणारे असतात. म्हणजे याला खूप वेळ नाही लागत. 20 ते 30 सेकंदमध्ये ज्याचा अभ्यास व्यवस्थित राहिला तो क्वेश्चन्स कमी वेळात, आणि असे किती क्वेश्चन्स? 5 ते 7 क्वेश्चन्स ऑन द बेस ऑफ ग्राफ्स तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. तर चॅप्टर वाईज कुठनं ग्राफ रिलेटेड क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करू. मी इथं 8 चॅप्टर्स घेतले, पण याच्यातले 2 ते 3 चॅप्टर्स अतिशय महत्त्वाचे आहेत. ते मी व्हिडिओच्या तुम्हाला एंडला सांगतो. क्लिअर? बघा, जसे की पहिला आहे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. ठीक आहे, सेमीकंडक्टर डिव्हाइसेसमध्ये VI कॅरेक्टरिस्टिक्सवर नेहमी येण्याचे चान्सेस राहतात. VI कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, VI म्हणजे पोटेन्शियल वर्सेस करंट. ठीक आहे, व्होल्टेज वर्सेस करंट. VI कॅरेक्टरिस्टिक्सवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेसमध्ये येणे म्हणजे क्वेश्चन्स विचारण्याचे चान्सेस राहतात. ठीक आहे, जनरली ते CB किंवा CE मोडसाठी राहतात. ओके, म्हणजे याचा मॅक्सिमम चान्स नाही आहे. जसं मी म्हटलं की 2 ते 3 चॅप्टर्स अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यातला हा नाही आहे. परंतु VI कॅरेक्टरिस्टिक्सवरनं येण्याचे चान्सेस राहतात सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. ठीक आहे, देन द सेकंड वन इज द स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियर. बघा, याच्यासाठी बाइंडिंग एनर्जी. ठीक आहे, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन जो काही कॉन्सेप्ट आहे, ओके, त्याच्यासाठी तो ग्राफ आय थिंक असा आहे. हां, तर हा ग्राफ लक्षात ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की या ग्राफवरनं, बाइंडिंग एनर्जीच्या ग्राफवरनं बरेचदा क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे. द चॅप्टर फॉर दॅट बाइंडिंग एनर्जी, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियर. शेवटचा जो काही आपला चॅप्टर आहे तिथे येण्याचे चान्सेस राहते बाइंडिंग एनर्जीच्या कन्सेप्टवर. ओके, अँड द चॅप्टर इज स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियर. ओके, नाउ द थर्ड वन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, जसं की मी म्हटलं की 2 ते 3 चॅप्टर्स आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यातला हा एक चॅप्टर आहे. ओके, बघा मी याला 3 स्टार रेटेड करतो. ओके, अतिशय महत्त्वाचा ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन्स. कितीतरी टॉपिक्स आहे की ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन्सवर तुम्हाला भरपूर सारे ग्राफ्स बघायला मिळतात. येत्या लक्षात? जसं फ्रिक्वेन्सी झालं, ओके, जसं फोटो इलेक्ट्रिक करंट. येत्या लक्षात? फोटो इलेक्ट्रिक करंट वर्सेस फ्रिक्वेन्सी, भरपूर सारे फोटो इलेक्ट्रिक करंट, भरपूर सारे ग्राफ्स आहे. म्हणजे ड्युअल नेचर ऑफ मॅटर ऑफ रेडिएशन्सवर 1 नाही 2 नाही, म्हणजे जवळजवळ नियर अबाउट 8 ते 10 ग्राफ्स आहेत. आणि 101% सांगतो तुम्हाला जो काही ग्राफ बघायला मिळणार तो 101% ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन्समधनं मिळणार म्हणजे मिळणारच. ओके, कारण की ग्राफची संख्या सर्वात जास्त जर आपल्या सिलेबसमध्ये असेल तर या चॅप्टरमध्ये, दॅट इज नथिंग बट द ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन्स. 100% तिथनं तुम्हाला तो ग्राफवरचा क्वेश्चन्स तुम्हाला तिथं येण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे आहेतच, म्हणजे त्याच्यात डाऊटच नाही आहे. ठीक आहे, डाऊटच नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा AC सर्किटमध्ये फेजर डायग्रामला खूप महत्त्व आहे. फेजर डायग्राम. ओके, म्हणजे इथनं येण्याचे चान्सेस कमी आहे, परंतु मे बी तो जर ग्राफ आला AC सर्किटमधनं तर तुम्हाला तो ग्राफ कशासाठी विचारणार? फेजर डायग्राम. इथं लक्षात? क्लिअर? मग तो त्याच्यात वेगवेगळे कॉम्बिनेशन आहे, इंडक्टर्स, त्याच्यानंतर रेजिस्टन्स, त्याच्यानंतर कपॅसिटर, वेगवेगळ्या कॉम्बिनेशनवर फेजर डायग्रामवर येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर मॅग्नेटिक मटेरियल्समध्ये, ओके, हिस्टेरिसिस. ओके, इथनं तुम्हाला म्हणजे तो ग्राफिकल क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस राहतात हिस्टेरिसिस ना. ठीक आहे, कुठनं? मॅग्नेटिक मटेरियल्स. ठीक आहे, त्यानंतर बघा इलेक्ट्रोस्टॅटिक इक्विपोटेन्शियल सरफेससाठी, आणि हा एक 3 स्टार रेटेड, म्हणजे इक्विपोटेन्शियल जर सरफेस आला तर 100% तो इलेक्ट्रोस्टॅटिक्समधून येतो, आणि इक्विपोटेन्शियल सरफेसवर तुम्हाला म्हणजे येण्याचे चान्सेस आहेत. ओके, भरपूर सारे इक्विपोटेन्शियल सरफेस राहतात. ठीक आहे, आता हे मी त्यातले 2-3 इक्विपोटेन्शियल सरफेस काढत आहे. ठीक आहे, भरपूर सारे इक्विपोटेन्शियल सरफेस राहतात. तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स एक महत्त्वाचा चॅप्टर आहे, आपण 3 स्टार रेटेड केलं आहे. इथनं इक्विपोटेन्शियल सरफेस हा जो काही पॅटर्न आहे, हा सगळा कशातला आहे? इक्विपोटेन्शियल सरफेस. इथं म्हणजे ह्या टॉपिकवरनं, ओके, मॅक्सिमम चान्सेस आहे. ओके, यू विल गेट द क्वेश्चन बेस्ड ऑन द ग्राफ फ्रॉम द इक्विपोटेन्शियल सरफेस अँड द चॅप्टर दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक्स. अतिशय महत्त्वाचं. ठीक आहे, त्यानंतर ऑसिलेशन्स
ठीक आहे. ऑसिलेशन्स याच्यासाठी फेमस आहे की याच्यात कायनेटिक एनर्जी इन SHM, ओके, या टॉपिकवर म्हणजे क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे, जिथं क्लासिकल मेकॅनिक्स आणि जिथं क्वांटम मेकॅनिक्स एकत्र येतात, फॉर्म्युलेट होतात. ठीक आहे, म्हणजे इथं तुम्हाला येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, हा जो काही ग्राफ आहे हा कायनेटिक एनर्जी इन SHM या जर टॉपिकमध्ये जर तुम्ही गेला, ठीक आहे, तर तुम्हाला ऑसिलेशन्समध्ये बघा हा 2 स्टार रेटेड आहे, कारण तो ग्राफ खूप इम्पॉर्टंट आहे. कायनेटिक एनर्जी इन SHMचा ग्राफ खूप इम्पॉर्टंट आहे. एंडवर, ओके, मिड पॉईंटमध्ये किंवा एक्स्ट्रीम पोझिशनवर काय कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी राहते तो खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नन अनदर थर्मोडायनॅमिक्स, हा 4 स्टार रेटेड आहे. हा 4 स्टार रेटेड आहे कारण की याच्यामध्ये PV इंडिकेटर डायग्राम इतक्या महत्त्वाच्या आहे की तुम्ही जर कोणताही जर पेपर बघितला तर PV इंडिकेटर डायग्रामशिवाय पेपर राहत नाही तुमचा. ठीक आहे, मग या PV इंडिकेटर डायग्राममध्ये मॅक्सिमम व्हॉल्यूम वर्सेस प्रेशर ग्राफ राहतो. मग याच्यात एनी प्रोसेससाठी कोणतीही प्रोसेस होतो, मग आयसोबारिक असो, आयसोकोरिक असो, ॲडियाबॅटिक असो की आयसोथर्मल, ओके, मग ते एक्सपान्शन असो की मग तो काय म्हणू शकतो कॉम्प्रेशन असो. ठीक आहे, दिस इज एक्सपान्शन, दिस इज कॉम्प्रेशन. म्हणजे कोणत्याही प्रोसिजरसाठी PV इंडिकेटर डायग्राम अतिशय महत्त्वाचा आहे. आणि जो काही महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे थर्मोडायनॅमिक्स. बघा 4 एकदम इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. थर्मोडायनॅमिक्स, ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, त्यानंतर ऑसिलेशन्स. इथनं ग्राफ्सवर मॅक्सिमम क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहे. आणि त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे थर्मोडायनॅमिक्स अँड ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन. कारण की PV इंडिकेटर डायग्राम 4 प्रोसेससाठी आहे, त्याच्यात एक्सपान्शन आणि ॲडियाबॅटिक, त्याच्यामुळे तिथं 8 ते 10 ग्राफ्स तयार होण्याचे चान्सेस राहतात. आणि ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन्स म्हणजे जशा फिजिकल क्वांटिटी चेंज होतो तशा ग्राफ्स चेंज होतात, त्याच्यामुळे तिथं पण खूप चान्सेस आहे. ठीक आहे, बघा तुम्हाला 5 ते 7 क्वेश्चन जर ग्राफमधनं भेटायचे असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.